गतिशील विकासाला प्राधान्य देणाऱ्या महायुती सरकारनं मागील 10 वर्षात समाजातल्या प्रत्येक घटकाच्या सक्षमीकरणाचा मार्ग प्रशस्त केला आहे। नाशिक जिल्ह्यात रस्ते महामार्गाच्या जाळ्यांमुळे सामाजिक आर्थिक विकासाबरोबरच पर्यटनालाही चालना मिळाली आहे, असं रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले। महायुतीचे दिंडोरी लोकसभा उमेदवार डॉ. भारती पवार आणि नाशिक लोकसभा उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ गोदा घाटावर आयोजित केलेल्या सभेत ते काल बोलत होते। विकासाला प्राधान्य देणारी नाशिकची जनता यावेळीही महायुतीला बहुमतांनी विजयी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। कोणतेही सरकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान बदलू शकत नाही। काँग्रेसनं 80 वेळा घटना बदलण्याचं पाप केलं आहे आणि आता तेच आमच्या विरोधात अपप्रचार करत आहेत असं ते म्हणाले। गडकरी यांची काल धुळे लोकसभा मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ शिंदखेडा इथेही सभा झाली। धुळे स्मार्ट शहर नाही तर स्मार्ट विलेज तयार करायचे आहे। समाजातल्या पीडित, शोषित आणि आदिवासी मजूर यांच्यापर्यंत प्रगती आणि विकास होत नाही, त्यांना रोटी, कपडा आणि मकान मिळत नाही, तोपर्यंत आमचं काम पूर्ण होणार नाही। हे पंडित दीनदयाल उपाध्याय यांचं अंत्योदयाचं उद्दिष्ट आहे, ते पूर्ण करण्यासाठीच भाजपा सरकार काम करत आहे असंही ते यावेळी म्हणाले। येत्या 5 वर्षात धुळे नंदुरबारमधील सिंचन 50% होईल अशी योजना तयार आहे। धुळे नंदुरबारचं चित्र बदलणारच असं आश्वासन गडकरी यांनी दिलं। शिंदखेडा आणि शिरपूर जवळ तापी नदी आहे, त्यात मुबलक पाणी पण आहे, परंतु हे पाणी शेतीपर्यंत पोचलं नाही। मात्र सुलवडे जामफळ योजनेला मंजुरी मिळाली असून तिचं 70% काम पूर्ण झालं आहे। याचं श्रेय डॉ. सुभाष भामरे यांनाच द्यावं लागेल असंही गडकरी म्हणाले।